मी नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतोय. त्यावेळेला मी येणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त मी नवदुर्गा यांचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी सध्या कलामंदिर महाविद्यालय या ठिकाणी सहाय्यक अधिव्याख्याता म्हणून चित्रकला विषय शिकवण्याचं काम करत आहे. त्याचबरोबर त्याच चित्रकलेचा उपयोग मी आपली संस्कृती दाखवण्यासाठी केलेला आहे किंवा आपलं सण उत्सव वेगळ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये मी काय केलं आहे तर आपट्याची पानं, ज्याला आपण सोनं म्हणतो, सोन्याचं पान म्हणतो, याच्यावरती नवदुर्गा यांचं चित्र काढलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ यांचंही चित्र काढलं आहे. त्यामध्ये आई तुळजाभवानी, आई अंबाबाई, रेणुका माता आणि सप्तशृंगी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर नवदुर्गेची 9 रूपं, यामध्ये ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कात्यायनी, कुष्मांडा, कालरात्री, महागौरी, दुर्गामाता, शैलपुत्री, स्कंदमाता, ब्रह्मचारिणी इत्यादी देवींचा समावेश आहे. एकूण 13 देवींचं मी चित्र साकार केलेलं आहे. आपट्यांची पानं हे अतिशय नाजूक हातावे लागतात आणि त्याच्यावर जे चित्र काढत असताना मला त्या नाजूकपणाचा विचार करावा लागला. प्रत्येक देवीचं जे रूप आहे ते वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. तर दुर्गेमातेचं रूप बघितलं तर सिंहावरती, वाघावरती, गायीवरती, काही ठिकाणी उभा असलेली, काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं तिचा अवतार जो आहे आणि त्याचबरोबर हातामध्ये वेगळे शस्त्र आहेत. काही ठिकाणी तलवार आहे, काही ठिकाणी फूल आहे, काही ठिकाणी शंख आहे. असे विविध रूपं आहेत. प्रत्येक देवीचं वेशभूषा वेगळी आहे, दागदागिने वेगळे आहेत, याचाही विचार करावा लागला मला. आणि हे चित्र काढत असताना मला एकूण 9 तास इतका अवधी लागला. रोज बुधवारी 3 तास, गुरुवारी 3 तास, शुक्रवारी 3 तास, असे एकूण 9 तासाचा वेळ मला लागला याचा. आणि मी याच्यावरती चित्र काढण्याचा उद्देश म्हणजे का, की पत्रावळी किंवा पळसाच्या पानापासून जे पत्रावळी बनवलं जाते त्याचा खंडस्थापनेसाठी उपयोग केला जातो. आणि आपट्याची पानं, सोनं हे आपण दसऱ्याच्या निमित्तानं सर्वांना वाटत असतो. सोनं घ्या, सोन्यास करा असं बोलून त्याचा उपयोग करत असतो. आणि याचं महत्त्व ओळखून त्याच्यावरतीच मी नवदुर्गेची रूपं साकार केली.